श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6वा। श्रीराम अगायोगी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो। तेथे भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे ते मीची झालो अनुभवे अखंडित। मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोलिये निर्वचे ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती। तया एकवटली या प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परम पावन पुनीत अशा चरणकमलांना वंदन करते। तसेच पीठदेवता गजानन महाराज आणि आपल्या पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांच्याही चरणकमलांना वंदन करते। तसेच इथे जमलेले संतसंघाला जे जमलेले भाविक लोक त्यांना माझा श्री गुरुदेव। भाविक हो, मागील आठवड्यातील संतसंघामध्ये आपण पाहिलेले भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, तुला जर योगी व्हायचे तर तू अंतःकरणापासूनचा योगी हो, अंतःकरणापासून तू योगी हो। आणि यावर सुंदर असं माऊलींच्या मुखातून आपण विवेचन ऐकलेले आहे। आता या आठवड्यातील संतसंघामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात ते आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेमध्ये पाहू। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अगायोगी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो। असा हा योगी त्यांनी देवांच्या देवाला जाणलं असतं आणि तो देवांचा देव म्हणजेच काही सुख सर्वस्व असतं असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात। आणि आपलेही जगद्गुरु श्री आपल्याला असं सांगतात की मज काय उने गजानना पायी सर्व सुखे घेती लोटांगण लोटांगण। की गजानन महाराज मला मिळाले, ते परब्रह्म मिळाले आणि परब्रह्म मिळाल्यानंतर त्या परब्रह्माच्या चरणावरच माझं काही सगळं काही सुख सर्वस्व आहे असे आपले माऊलीही सांगतात। याच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली आपल्याला असं सांगतात की जया भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे ते मीची झालो अनुभवे अखंडित। की ज्याला भजत राहावं, जे परब्रह्माची प्राप्ती झालेली आहे त्याला भजत राहावं, त्याचं भजन गात राहावं आणि हेच भक्ती साधन व्हावं। म्हणजे इथे आत्मनिवेदन भक्ती की ते मीच झालो अनुभवे। आत्मनिवेदन भक्ती माऊली सुद्धा आपल्याला हेच सांगतात की ते सतत गजानन महाराज
ध्यानी मनी स्वप्नी त्यांच्या गजानन महाराज असतात, त्यांचेही भजन गात असतात. आणि माऊली आपल्याला इथे असं सांगतात की आत्मनिवेदन भक्ती करतात, ते परब्रह्म म्हणजे मीच आहे. नरेंद्र म्हणे ब्रह्म मीच सर्व आहे, असं माऊली सुद्धा सांगतात. तर याच्याही नंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात ते ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोले निर्वचे, ऐशे नव्हे गातो साचे सुभद्रापती. तया एक वटली या प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा हेची होय. एवढं होऊन सुद्धा या योग्याने ब्रह्म जाणलेलं असून सुद्धा त्याचं आणि माझा प्रीती अशी अतिशय एकवटलेली आहे. जशी की नदी समुद्राला मिळाल्यानंतर नदी ही नदी शिल्लक राहतच नाही, तसं त्या परब्रह्मामध्ये तो योगी विलीन झालेला असतो, तो रत झालेला असतो. आणि एवढं होऊन सुद्धा तो काय म्हणतो की मी देह आहे आणि तो आत्मा आहे, म्हणजे मी देवच आहे. पण त्यांनी त्या परब्रह्माला श्रेष्ठत्व दिलेलं असतं. आणि इथे आपले माऊली सुद्धा काय म्हणतात की गजानना तुझ्या आम्ही पायातील वाहन, याचक तुझे आम्ही द्यावे समाधान. तुझ्या पुढे देवा आम्ही घुंगुरड्या समान, नेनो भावे कैची घडे सेवा महान. की माऊलीनी त्या परब्रह्म तत्वाला जाणलेलं आहे. नरेंद्र म्हणे ब्रह्म मीच सर्व आहे, असं असून सुद्धा माऊली काय म्हणतात की हे गजानना तुझ्या पायातील मी वाहन आहे, तुझा याचक आहे मी. आणि तू मला तुझ्या पुढे मी एक छोटसा असं क्षुल्लक असं ते घुंगुरडा कीटक तसा आहे. आणि हे गजानना की तू माझ्याकडनं कशाही प्रकारे सेवा घडून घे. आणि समर्थ रामदास स्वामी सुद्धा आपल्याला त्यांच्या श्लोकातून म्हणतात की सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. की हे रघुनायका, हे श्रीरामा, मला सदा आणि सर्वदा तुझाच योग घडू दे आणि माझा हा देह हा तुझ्या सेवेमध्ये झिजू दे. आता माझी उपेक्षा करू नको, तू माझ्याकडून सेवा करून घे, हे समर्थ रामदास स्वामी सुद्धा सांगतात. तर आणि माऊलींनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की मीच ब्रह्म आहे आणि मी तुझ्या पायातील वाहन आहे. हा योगी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हा योगी त्यांनी त्या परब्रह्माला प्राप्त केलेलं असतंच आणि त्याचा जो अहंकार आहे पूर्णपणे गळून पडलेला असतो. गळून पडलेलं असत ते त्यांच्या चरणावर अतिशय लीन झालेले असतात. इथे मला आद्य जगद्गुरु शंकराचार्य जे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते यामधून जे सांगतात ते मला सांगावंच वाटतं. ते म्हणतात योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संघविहीनः, यस्य ब्रह्मणि रमते चित्त नंदती 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 एव. आद्य जगद्गुरु शंकराचार्य हेच म्हणतात की कुणी योगामध्ये रत असतं, लीन असतं, कुणी भोगामध्ये लीन असतं, कुणी माणसांच्या संघामध्ये लीन असतं जसं आपले माऊली, कुणाला एकांत प्रिय असतो. पण यस्य ब्रह्मणि रमते चित्त, त्यांच्या चित्तामध्ये एकच तत्व हे विराजित असतं की ते ब्रह्मच असतं त्यांच्या चित्तामध्ये. नंदती 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 एव, म्हणजे सगळीकडेच ते तत्व, तो योगी हा सच्चिदानंद स्वरूपाला आनंद आणि आनंदच त्याच्या सगळीकडे त्याला आनंद आणि आनंदच त्याला दिसून येतो. इथे मला माऊलींचा एक अभंग आठवतो. तो म्हणजे पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्यमय जग शून्यमय. या योग्याची अवस्था अशी होते की
पाप आणि पुण्य याच्याही पलीकडे ते गेलेले असतात. सगळं काही हा भ्रमच आहे असं वाटतं त्याला. आणि ते स्वरूप हे सच्चिदानंद स्वरूपाला मिळालेलं असतं. सगळीकडे आनंद आणि आनंदच प्राप्त होतो. आद्य जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा म्हणतात, चिदानंद रूपम शिवोहम शिवोम. यातमधनं ते म्हणतात, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ. अहम भोजनम नैव भोज्यम नैव न भोक्ता चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. ते काय म्हणतात, पाप पुण्य काहीच नाही, सुख नाही, दुःख नाही. अगदी याच्या पलीकडे त्याची अवस्था गेली. मंत्र नाही किंवा त्याच्यामध्ये किंवा तीर्थ नाही याच्यामध्ये हा योगी अडकून पण, किंवा वेद नाही किंवा यज्ञ नाही. अहम भोजनम म्हणजे हे त्रिभुवन, या त्रिभुवन चालवणारा जरी मी आहे तरी सुद्धा नैव भोज्यम न भोगता, तरी मी ते सुद्धा नाही, त्याच्याही पलीकडचं आहे. मी कोण आहे, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी फक्त एक आनंद आणि आनंदच आहे. याच्याही पलीकडे आता इथे प्रसंग जो चालू आहे, संजय हा राजा धृतराष्ट्राला सांगतोय की हे राजन, या ठिकाणी अर्जुनाला अतिशय उत्कंठा लागलेली असते, जाणून घेण्याची उत्कंठा लागलेली असते. आणि हे भगवान श्रीकृष्ण जेव्हा यांनी मार्गदर्शन केलेले आणि त्याची उत्कंठा ही अतिशय म्हणजे अतिशय शिगेला पोहोचलेली आहे की भगवान श्रीकृष्ण आता आपल्याला याच्या पुढे काय सांगतात. आणि हे पाहून भगवान श्रीकृष्णाच्या त्याहीपेक्षा भगवान कृष्णाची पण उत्कंठा तिथे वाढलेली आहे. जशी अर्जुनाची उत्कंठा वाढलेली आहे तशा प्रकारे भगवान कृष्णाची सुद्धा उत्कंठा वाढलेली आहे. आणि कृष्ण काय म्हणतो की अर्जुना, तो योगी कसा आहे की तो आत्मा आहे आणि मी देह आहे. त्याचं वर्णन करताना, योगाचं वर्णन करताना भगवान कृष्ण काय वर्णन करतात की अरे अर्जुना, तो योगी कसा आहे, तर तो आत्मा आहे आणि मी देह आहे. जो भजणारा आहे, त्याची उपासना करणारा आहे, तो मी आहे. आणि उपासना करून घेणारा तो योगी आहे. म्हणजे योगाचं महत्त्व भगवान कृष्णाने अर्जुनाला इतकं विशद करून सांगितलं विस्तृत स्वरूपामध्ये. कारण तो जो योगी आहे ना, तो सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो. न कळे पाप न कळे पुण्य, म्हणजे न कळे पाप याचा अर्थ समजत नाही का पाप मला काय ते, असा त्याचा अर्थ नाही आहे. न कळे पाप न कळे पुण्य नको नको मज नाशिवंत सुख. ही असली सुख वगैरे नको आहेत. मला पाप कळत नाही, मला पुण्य कळत नाही, याचा सरळ अर्थ घेऊ नका. म्हणजे पाप आणि पुण्य कळतच नाही, वेडे आहेत की काय. तर त्याच्या पलीकडे गेलेला असतो तो योगी. आणि त्यामुळे त्याची जी अवस्था असते ती पूर्ण लीन झालेल्या वृक्षासारखे होते. एखादा ज्यावेळी वृक्ष सोन्यासारखे असते, 100 नंबरी सोन्यासारखी. 100 नंबरी सोनं जे आहे ना, ते हातामध्ये, ते सोन्याचा धातू हातामध्ये घेतलात आणि असं दाबायचा प्रयत्न केला तर तो त्याला तुम्ही तुमच्या हाताने आकार देऊ शकता. म्हणून सोनाराला त्यामध्ये चांदी मिक्स करावी लागते किंवा अन्य काही धातू त्याच्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये कठीणपणा आणावा लागतो. म्हणजे माणसाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे ते सोनं आहे. आणि ब्रह्मज्ञान न झालेल्या माणसानं अहंकार काय येतो, त्याच्यामध्ये तांब चांदी मिक्स झाले, म्हणजे काम क्रोध मिक्स झालेलं आहे. आणि काम क्रोधादी विकार मिक्स झालेले असल्यामुळे त्याला वाटतं अरे सुईच्या आग्रावर पण मावेल एवढं देणार नाही, तू काय समजतोस. एक गाव कसला आग्रावर मावेल देणार नाही. ही जी गुरमीची भाषा किंवा जी अहंकाराची भाषा काय येते, कारण काम क्रोधादी विकार त्याच्यात मिक्स झालेले आहेत. आपल्यामध्ये जे साधक असतात त्या साधकांमध्ये पण कधी कधी असा प्रकार जाणवतो की स्वामींच्या समोर आल्यानंतर 180 डिग्रीमध्ये वाकलेला असतो.
आणि मग मात्र बाहेर एकदा पडला स्वामींपासून की 90 वर्ष 90चं काटकोनच एकदम मॉडर्न पण वाकणार नाही. दिसतात की आपल्याला साधक. हा कशाचा परिणाम आहे? तो अध्यात्मामध्ये आहे, संत संघाला जातोय, भक्ती करतोय, सगळं करतोय, पण त्यातली चांबळ आणि चांदी बाहेर पडलेलीच नाही, काम क्रोधादी विकार गेलेलेच नाहीत. म्हणून हा ताटा अहंकार, रावणाला अहंकार झाला ना, माझी आई आणि वाळूचं लिंग नाही चालणार, घेऊन येणार म्हणजे येणार. इतका विद्वान असणार रावण अहंकारानं फुगला आणि भगवान शंकरांनाच घेऊन येतो लंकेमध्ये म्हणाला. एवढी विद्वत्ता असून सुद्धा वास्तविक विद्या विनयाने शोभते ना. विनय ज्यावेळी प्राप्त होईल आपल्यामध्ये त्यावेळीच समजायचं की हा ज्ञानी आहे. ज्ञान त्यालाच शोभतं की ज्याच्यामध्ये लीनता आली, विनय आला, विनम्रता आली. बघा, जी ज्ञानी माणसं असतात ती जास्त बडबड नाही करत, लीन असतात, विनम्र असतात, साधीसुधी दिसतात. त्यांच्या जवळ गेल्यानंतर मग कल्पना येते, बापरे भयंकर उंची खोल आहे, समोर सुकृत दर्शनी दिसत नाही ते. तसा हा योगी आहे. म्हणून अर्जुना, अरे त्याचं वर्णन काय करू? किती वर्णन जरी त्याचं केलं तरी अपूर्ण ठरेल. शेवटी मी तुला एवढंच अर्जुना सांगेन की तो योगी कसा आहे, की तो योगी म्हणजे मी आहे तो, आणि तो म्हणजे मी आहे. म्हणजे तो आत्मा आहे आणि मी स्वतः त्याला देह समजेन. म्हणजे मी देह समजेन, त्याला आत्मा समजेन, एवढा तो परमात्मा स्वरूप झालेला योगी आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी बन. तू तपस्वी बनू नकोस, तू जपी बनू नकोस, तू गृहस्थी बनू नकोस, तू ज्ञानी बनू नकोस. का त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश आहे. तपस्व्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की मी तप करून मला काहीतरी मिळवायचं आहे, की मी डोक्यावर हात ठेवला की सगळ्यांचं भस्म झालं पाहिजे. म्हणून तप करणारा भस्मासूर हा तपस्वीच होता. ते तप किंवा ज्ञान, मी असं ज्ञान मिळवेल की मला प्रवचन कीर्तन करता आली, माझं पोट भरेल, मला काहीतरी पैसे मिळतील. याच्यासाठी ज्ञानेश्वरी पाठ करणारे, भागवत पाठ करणारे, गीता पाठ करणाऱ्यांपेक्षा तू योगी बन. त्याला ज्ञानेश्वरी सांगता येते, त्याला दासबोध सांगता येतोय, त्याची गीता तोंडपाठ आहे, आणि त्याचा तो आपल्या उदरनिर्वाहासाठी उपयोग करत असेल तर ते मिळवलेलं ज्ञान जे आहे त्याची किंमत तेवढीच आहे. म्हणून अर्जुना, तू काय कर, तपस्वी होण्याऐवजी, ज्ञानी होण्याऐवजी योगी बन. कारण योगाला काय मागायचंच नाही. न कळे पुण्य न कळे पाप, नको नको मज नाशिवंत सुख. ते अर्जुना, त्याची महती जेवढी गाणार तेवढी कमीच आहे. असा हा पुण्यात्मा आहे, असा हा परमात्मा आहे. आणि त्याला पूर्ण शुद्ध ज्ञान झालेलं असतं. त्याला ठाऊक असतं की या चराचरात मीच आहे, मी कुठे नाही अशी जागाच नाही, प्रत्येकामध्ये मी आहे. आणि वेगवेगळी रूपं धारण करून ही सृष्टी चालवतोय. प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे भोगायचे आहेत आणि जायचं आहे. आणि त्यामुळे त्याचं सुखदुःख धरून त्यात अडकून पडून चालणार नाही. समजा जरी त्या योग्याच्या शरीराला काही भोग आले तरी योग्याला कधी असं वाटत नाही की आलेले भोग टळले पाहिजेत. रामकृष्ण परमहंस ज्याने स्वामी विवेकानंदांनी निर्माण केलं, त्या रामकृष्णांना पण घशाचा कॅन्सर झाला होता. त्यांनी टाळला नाही. ज्यावेळी मी अनुग्रह घेण्यासाठी बाप्पांकडे गेलो, त्या बाप्पांच्या पोटाला नागिन झालेली होती आणि मी अनुग्रह न घेता परत आलो. अज्ञान होतं ना माझ्याकडे. त्या मला गजानन महाराजांनी सांगितलं की अरे बाबा, त्यांना ते कठीण नाही आहे. तुला दगडाचा देव बनायचं, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्याला आपल्या पोटाची नागिन कमी करणं किंवा नष्ट करणं कठीण आहे का सांग. पण तो भोग असतो. हे योगी जे असतात
ते भोग टाळत नाहीत. देहाचा गुणधर्म आहे. तेच मी माझ्या अभंगात सांगितलं ना, देहाचे व्यवहार चालती अलिप्त, सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. गण्या म्हणजे परमात्मा. ते शरीर साक्षी ठेवलं आहे परमेश्वराला, आणि काय जे भोग असतील ते भोगत राहील. आता काय मज काळाचे ते भय, शेगावीच्या गजानना देखील. राहो अथवा जावो नाशिवंत शरीर, सर्व सुखे आली धावोनी समोर. मी त्या सुखामध्ये लुप्त आहे. देहाचे व्यवहार चालती अलिप्त, सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. नरेंद्र म्हणे माझा नाथ संप्रदाय, अवघा काढ सिद्ध कृपामय. गुरुदेवांच्या कृपेमुळे त्या लेवलला जाता आलेला आहे. त्यामुळे हा जो देह आहे, ह्या देहाचे जे भोग असतील भोगावे लागणार. आजसुद्धा काही लोक टीका करतात, काही लोक कौतुक करतात, काही लोक डोक्यावर घेऊन नाचवतात, तर काही लोक पायदळी तुडवतात. पण आमच्यावर यचकिंचितही त्याचा परिणाम होत नाही, की आम्ही यचकिंचितही कुठल्याही गोष्टीचा खुलासा देत नाही. का देत नाही? तर गुरुदेवांच्या कृपेमुळे आम्हाला कळून चुकलेलं आहे, देहाशी संबंध आहे. मागच्या जन्माचे काहीतरी भोग असतील, म्हणून समोरच्यानं चष्मा तसा लावलेला, त्याला मी तसा दिसतोय, त्याला तो काय करणार? त्याला तो काय करणार? एखाद्याला मी बकरा दिसत असेल तर त्याचा चष्मा जो आहे त्या चष्म्याप्रमाणे दिसणार ना. एखाद्याला मी हरण दिसेन, एखाद्याला मी वाघ दिसेन, एखाद्याला मी साधू दिसेन. प्रत्येकाच्या चष्म्याचा तो प्रश्न आहे. मी काय करणार त्याला? मी त्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून मान अपमानामध्ये ही मंडळी, कधी योगी मंडळी अडकून पडत नाहीत, लक्षात घ्या. ती त्याच्या पलीकडचे. पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्यमय देवा जग शून्यमय. हे जग जे आहे हे शून्यमय आहे. शून्य म्हणजे काय? झिरो नाही. त्या इथे शून्याला फार किंमत आहे. इथे जो शून्य शब्द वापरलेला आहे, या शून्याची किंमतच करू शकणार नाही, एवढं मोठं आहे हे जग. आणि पाप आणि पुण्य हे लुटूपुटूचे खेळ सगळे चाललेले आहेत. देहासक्तीत अडकलेल्या माणसासाठी तो पाप आणि पुण्याचा खेळ चाललेला आहे. आणि जग कसं आहे? शून्य आहे. आता हे शून्य म्हणजे जो त्याचा अर्थ धरेल झिरो, तसं नाही हे शून्य. या शून्याचा अर्थ व्यापक आहे. अशा प्रकारचा त्या योगाला साक्षात्कार झालेला असतो. आणि म्हणून तो योगी कधी चढत नाही, कधी ढळत नाही, कधी पळत नाही, स्थितप्रज्ञ असतो. असा योगी अर्जुना तू हो. आता हे अशा प्रकारचं वर्णन योगाचं भगवान कृष्ण करू लागल्यामुळे अर्जुनाला आणखीन उत्कंठा वाढलेली आहे. आता बघूया वसुंधराताई काय पुढे सांगतात त्या. माऊलीने आता एकदम सुंदर अशा साध्या सोप्या शब्दामध्ये योगाचं वर्णन सांगितलेलं आहे. तर आता इथे प्रसंग असा आहे, संजय राजा धृतराष्ट्राला सांगते की अर्जुनाची उत्कंठा ही शिगेला पोहोचली आणि आज श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये आनंदाचं भरते आलेलं आहे आणि त्याला काय सांगू आणि काय नको असं झालेलं आहे. मग ज्ञानेश्वर माऊली असे म्हणतात की तो प्रसंग आहे पुढा, तो प्रसंग आहे पुढा, जेथ शांतू दिशेल उघडा, तो पालवी जेल मुडा प्रमेय बीजाचा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हे सगळं ऐकल्यामुळे अर्जुनाचं मन अगदी शांत झालेलं आहे. आणि शांत झाल्यानंतर त्याच्या आशा म्हणजे जे श्रीकृष्णाने भगवान श्रीकृष्णाने जे काही आध्यात्मिक प्रमेय त्याला सांगितलेले आध्यात्मिक सार, त्याच्यामुळं त्याच्या आशा पल्लवित झालेल्या नाही. आता मी बनवू शकतो योगी, आशा पल्लवित. आणि तुम्हा आमचं सुद्धा, आपण ज्या वेळेला माऊलींकडे येतो त्यावेळेला आपण काहीतरी संसारातल्या समस्या घेऊनच येतो आणि त्यावेळेला माऊली हे त्यांचे आध्यात्मिक प्रमेय, ठीक आहे मी तुझी समस्या सोडवतो, पण तुला काय करावं लागेल, 10 मिनिट भक्ती करावं लागेल, हे आध्यात्मिक प्रमेय. तुला काय करावं लागेल, स्वप्नात देखील कुणाचं वाईट नाही चिंतलं पाहिजे आणि तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीप्रमाणे वागावे लागेल.
या आध्यात्मिक प्रमेय बीज हे माऊली आपल्या मनरूपी शेतामध्ये पेरतात. आणि याच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, आता हे आध्यात्मिक बीज हे आपल्या मनरूपी शेतीमध्ये पेरलेलं आहे. आणि पेरल्यानंतर इथे सात्विकतेची वृष्टी झालेली आहे. सात्विकतेची वृष्टी आणि आध्यात्मिक खुरप्याने त्याच्या मनरूपी शेतातलं जे तण, अनावश्यक तण अर्जुनाच्या मनरूपी शेतातलं आणि आपल्या भक्त शिष्याच्या मनातलं जे तण म्हणजे त्रिविधा ताप हे जे आहेत ते अलगदच त्या आध्यात्मिक खुरप्याने बाजूला सारतात. आणि बाजूला सारून ते जे चतुर्चित्ताचे जे शिष्य आहेत त्या चतुर्चित्ताच्या शिष्याच्या अगदी त्यांच्या मनरूपी शेतीचा असे सुंदर असे वाफे तयार करतात. आणि हे वाफे तयार झाल्यानंतर जोही कोणी अवधान देऊन ऐकेल अवधान, त्याचं अवधान केंद्रित करेल, त्या अवधान केंद्रित केल्यानंतर त्याच्यातून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की निवृत्तीनाथ म्हणजे माझ्या सद्गुरूंनी धैर्य केलं की या मनरूपी म्हणजे वापसा झालेला आहे पूर्ण. आणि त्यांनी धैर्य केलं की त्याच्यामध्ये आत्मरूपी बीज हे रोवतायत. तसंच माऊलींनी सुद्धा आपल्या शिष्याचा जे मंत्र देतात ते आत्मरूपी बीज हे आध्यात्मिक वृष्टी करतात. प्रवचन, दर्शन सोहळे, वारी उत्सव, संतसंग या माध्यमातून ते आध्यात्मिक वृष्टी करतात. आणि वृष्टी करून एकदम सात्विकता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि आत्मरूप बीज हे त्या ठिकाणी ते पेरतायत. ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात की मी कोण आहे? ज्ञानदेव मी म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे. मी चाडे आणि सद्गुरूने कोडे केलेले माझे. आणि त्यामुळे चाडे म्हणजे भांड, की मी एक भांड आहे आणि त्या भांड्यामध्ये माझं भांड म्हणून माझ्या सद्गुरूंनी उपयोग केलेला आहे. वसुंधराताईंना आपल्याला थांबावं लागेल कारण वेळ संपलेला आहे. तर महाराजांनी निवृत्तीनाथांनी काय केलं आहे, माझं चाडं केलं म्हणजे माझं भांडं केलं. माझ्या श्रीमस्तकी हात ठेवला आणि माझं भांडं केलं. आणि त्या भांड्यामध्ये जे ज्ञानरूपी बीज लोकांवर रुजवायचं आहे ज्ञानेश्वरीच्या रूपातून, ते रुजवण्यासाठी माझं भांडं म्हणून उपयोग केला. हे माझं नाही आहे, इदं न मम म्हणजे हे माझं नाही आहे. हे सगळं जे आहे ते निवृत्तीदादांचं श्रेय आहे. निवृत्तीनाथांनी माझं चाडं केलं, माझं भांडं केलं, माझ्या डोक्यावर श्रीमस्तकी हात ठेवला. आणि त्यामुळे हे ज्ञानेश्वरी रूपी बीज जे आहे ते तुम्हाला सर्वांना गवसलं. केवढा मी भाग्यवान आहे, केवढा मी थोर आहे की मला त्यांच्यासारखे सद्गुरू सापडले. म्हणून तर गुरूंची थोरवी गाताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की सद्गुरू सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. राजयाची कांता काय भिक मागे, मनाची या जोगे सिद्ध पावे. कल्पतरू तळवंटी जो कोणी बैसला, त्याला काय उणे जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो सद्गुरू कृपे. तेव्हा सद्गुरूंची कृपा माझ्यावर झाली आणि मला त्याने आपल्या कृपेचं पात्र समजून चाडं बनवलं. की जे शेतामध्ये नांगरट करत असताना त्या नांगराच्या वरती एक भांडं असतं, त्याला चाडं म्हणतात. आणि त्या चाड्यामध्ये धान्य ठेवलेलं असतं आणि नागर पुढे जात असतो आणि त्या चाड्यातून, त्या भांड्यातून जो नागर धरणारा माणूस असतो तो त्यातून थोडंसं धान्य घेतो आणि असं जसं नागर पुढे जातो तसा तो पाठीमागून टाकत जातो त्या चरीमध्ये. तशा प्रकारचं काम माझ्या गुरुमाऊलींनी केलेलं आहे आणि मला कृपापात्र केलं. हे माझं भाग्य मी समजतो, मला त्याच्यासाठी योग्य समजलं, हे माझं भाग्य आहे. तेव्हा आता इथे हा अध्याय संपतोय. इथे अर्जुनाला पण उत्कंठा लागलेली आहे, भगवान कृष्णाला पण उत्कंठा लागलेले आहे की त्या योगाचे आणखीन काय लक्षणं आहेत ते ऐकण्यासाठी. ती आपल्याला शांतिरसामध्ये ऐकणार आहोत पुढच्या अध्यायामध्ये. म्हणून आपण इथे आता रजा घ्यायची आणि पुढच्या अध्यायाला परत ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी पुढच्या रविवारच्या संत संघामध्ये जरूर यायचं. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय.
संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय।